तर आज ना सकाळीच विचार केला होता की आपण सकाळचा क्लास झाल्यानंतर एक 11:30-12 नंतर निघायचं आहे, जायचं आहे मुंबईला. तिथे जाऊन प्री-स्कूलसाठी लागणारे जेवढे स्टेशनरी वगैरे आहे ते सगळं घेऊन यायचं आहे. कार्ड पेपर्स वगैरे लागतात, जे काय पण मटेरियल लागतं ना ते सगळे एकाच वेळेला जाऊन घेऊन येऊया. आणि आज नमाला पण सुट्टी होती, म्हटलं त्याचा आपण पुरेपूर फायदा करूया. पण नक्की झालं काय की बाकीचं काम आवरेपर्यंतच आमचा दिवस निघून गेला. आणि मग आता म्हटलं संध्याकाळच्या वेळेला काहीतरी थोडा उपयोग करून घेऊया. यासाठी नमा आणि मी दोघं मिळून निघालेलो आहोत आता बाहेर. तर आम्ही चाललेलो आहोत आता इथे डी मार्टला जाण्याच्या आधी विचार केला की चला स्मार्ट बाजारमध्ये पण जरा बघूया. कारण मला ना आता प्रीस्कूलमध्ये बसण्यासाठी एक चेअर घ्यायचा होता, टेबल्स घ्यायचे होते. पण ते राहिलं साईडला. इथे आल्यानंतर नम्रता निघाली आपले बॅग्स बघण्यासाठी. म्हणजे आपण अशा तिथे वस्तू पाहतो ना की ज्या आपल्याला घ्यायच्या नसतात आणि उगाच आपला वेळ जात असतो. पण आता ही गोष्ट नॉर्मल आहे, तुम्ही पण नक्की तसं करतच असाल. तर चला आता इथे ना आम्ही वर चाललेलो आहोत, कारण तिथे ना प्लॅस्टिक मटेरियल जे काय आहेत सगळे मिळतात. तर मस्त मोठा आरसा पाहून मी स्वतःचे 1-2 फोटोज काढले. आणि इथे ना एवढे डेकोरेटिव्ह छान छान असे जार होते, बापरे. चला त्यानंतर मला लागणाऱ्या वस्तूंचं सेक्शन आलं आणि तिथे भरपूर काही मी बघून घेतलं. पण रेट्समध्ये जरा मला असं वाटलं की सगळीकडे थोडं व्हेरिएशन आहे. मुलांसाठी ना एक छान छान असे मी टेबल्स पण पाहिले. पण तिथून काही न घेताना आम्ही दोघी पुन्हा बाहेर पडलो आणि विचार केला की आपल्याला डीमार्टलाच जायचं होतं, चला पुन्हा डीमार्टलाच जाऊया. स्मार्ट बाजार ना एवढं मोठं आहे बापरे, की जर फिरायला घेतलं ना की त्याला 4 तास लागतील. पण आता तेवढा आपल्याकडे वेळच नव्हता. डीमार्टमध्ये आलो, इथे मुलांसाठी काही वस्तू पाहिल्या आणि काही घेतल्यासुद्धा. आणि आज ना डीमार्टमध्ये चक्क मी बसून शॉपिंग करत आहे आणि बाकीचे पहा कसे उभे राहून करत आहेत. म्हणजे आज तर खरंच धमालच झाली. सो चला हा मिनी ब्लॉग शेवट करते. भेटते पुन्हा. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करून जा. बाय बाय.